प्रेमाची मी देतो सिदोरी घरची बाई जाग सासरी प्रेमाची मी देतो सिदोरी घरची बाई जाग सासरी यांनी आपला बहुमानात आयर स्वीकारण्यासाठी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. श्री गुलाबराव माणिकराव देशमुख पतंगे येळकी, श्री भास्करराव शंकरराव देशमुख पवार पळसी, श्री विजयराव भीमराव देशमुख पवार पळसी, श्री बाळासाहेब साहेबराव देशमुख सूर्यवंशी डोंगरगाव, श्री व्यंकटेशराव संभाजीराव जाधव सरसम, बाळासाहेब साहेबराव भोसले तिकडं स्टेजकडे या. बाळासाहेब साहेबराव भोसले किंवा शिवाजी साहेबराव भोसले दोघांपैकी कोणीतरी या इकडे स्टेजकडे. श्री भास्करराव शंकरराव देशमुख पवार पळसी या तवरीत आपला मान स्वीकारण्यासाठी श्री भास्करराव शंकरराव देशमुख पवार पळसी, श्री विजयराव भीमराव देशमुख पवार पळसी, श्री विजयराव भीमराव देशमुख पवार पळसी, श्री बाळासाहेब साहेबराव देशमुख सूर्यवंशी डोंगरगावकर, श्री बाळासाहेब साहेबराव देशमुख सूर्यवंशी डोंगरगाव, श्री व्यंकटराव संभाजीराव जाधव सरसम, श्री अजितराव मुरलीधरराव थोरात पंढरपूर, श्री रणजितराव त्र्यंबकराव पतंगे दाती, श्री नाथराव तुकारामजी देशमुख कमलापूर, श्री नितीनराव रवींद्रराव देशमुख उंदम, श्री कालिदासराव देशमुख तावडे अमोडा, श्री भाऊसाहेब देशमुख पतंगे येळकी, नथुराव रामभाऊराव देशमुख तुप्पा, श्री आनंदराव शामराव देशमुख भांबरखेडा, श्री किशनराव भगवानराव देशमुख नवटेकर,
श्री आनंदराव शामराव देशमुख भामरखेडा, श्री किशनराव भगवानराव देशमुख नवटेकर, श्री अमोलराव विलासराव देशमुख हरसमी, श्री बाबूराव देशमुख भामरखेडा, श्री गजानराव देशमुख पडसा, श्री नवनाथराव रामहरिराव देशमुख डोंगरगाव, श्री रमेशराव रामहरिराव देशमुख डोंगरगाव, श्री पांडुरंग दत्तूराव देशमुख उचेगाव, श्री शिवाजीराव उत्तमराव देशमुख वाडेगाव, श्री राजेशराव संभाराव देशमुख पतंगे कोल्हूर, श्री ज्ञानेश्वरराव काशीनाथराव देशमुख पतंगे कोल्हूर, श्री गुलाबराव सुभाषराव देशमुख उचेगाव, श्री सुशांतराव देशमुख परभणी, श्री रामराव दत्तराव देशमुख देवसरकर, श्री केशवराव गणेशराव देशमुख किरापूरकर, श्री गंगाधरराव आनंदराव देशमुख भांबरखेडा, श्री गजानराव सखारामराव देशमुख अकोली. सर्व पाहुणे मंडळींना नम्र विनंती आहे की आपण नाव घेतल्याप्रमाणे आपल्याला आपला मान स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे, ही नम्र विनंती. वधूचे पिता श्री दीपकराव कोंडबाराव देशमुख यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. पूर्णश्य पाहुणे मंडळीला विनंती आहे की आपण पुढे सरकून बसायचं आहे. बाहेर उन्हात पाहुणे मंडळी उभी आहे, जागा आतमध्ये खूप शिल्लक आहे. जे मागं उभी आहे पाहुणे मंडळींना हात जोडून विनंती आहे की आपण समोर येऊन बसा, कारण जागा शिल्लक आहे. पुढे या.